ठाणे महानगरपालिकेकडून सध्या सर्वच नीतिमूल्य धाब्यावर बसून कामं केली जात आहेत। स्थानिक नागरिक, सफाई कामगार, अधिकारी या सर्वांच्या प्रलंबित तथा कायदेशीर मागण्यांच्या अनुषंगाने सुमारे 60 वेळा पत्रव्यवहार केला आहे। मात्र या पत्रव्यवहारास अपेक्षित उत्तरे ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेली नाहीत, किंबहुना ठाणे महानगरपालिकेकडून अन्यायकारक भूमिका स्वीकारली जात नाहीये। त्यामुळेच महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सांगो शिंदे यांनी बेमुदत अर्धनग्न उपोषण केलं। ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच हे उपोषण करण्यात आलंय। महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सांगो शिंदे यांनी या उपोषणामागची भूमिका प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली। त्याचबरोबर वेळीच यावरती उपाययोजना केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका ठाणे कार्यकारी अभियंता विशेष महत्त्वाचे प्रकल्प बहुउद्देशीय प्रकल्प गेले 32 वर्ष सेवा करत असताना विविध चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। परंतु कुठेतरी मागील 5 ते 10 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार हा प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरतोय। कारण ते प्रामाणिक अधिकाऱ्यांना कामच करू देत नाही। कारण जे अधिकारी भ्रष्टाचारी काम करतात ते सरस काम करतात, परंतु माझ्यासारखा अधिकारी प्रामाणिक काम करत असताना विविध बहुउद्देशीय प्रकल्प केले आणि असं देखील असताना देखील राज्याचे त्या काळचे पालकमंत्र्यांनी मला विनाकारण सस्पेंड केलं। तदनंतर राबवडीचा जो काय नियमबाह्य नाला आयुक्ताचं परिपत्रक आहे, 3 परिपत्रक आहेत की कुठल्याही प्रकारचं नाला पावसाळी नाले गटारे बंद करता येत नाही। आदेश आहे महानगरपालिकेला, तो आदेश लागू आहे, परंतु हे राजकीय प्रेशरने मुख्यमंत्री ठाणेचे यांच्या प्रेशरने अशा प्रकारे गोल्डन गँग टक्केवारीचं काम करतं। आणि काय केलं, हे चुकीचं काम होण्यासाठी चांगल्या माणसाला सस्पेंड केलं जातो का, कामामध्ये अडचण नको। परंतु मी काय केलंय, अरे जर मला त्या कामासाठी सस्पेंड केलं, मला त्या कामाची चौकशी पाहिजे ना। 5 वर्ष मागतो मी, बरोबर ना। जर त्या कामाला काही संबंध नाही माझा, मी प्रामाणिक काम करतो, माझ्याकडे तक्रारी आल्या, मी पाहिल्या, इन्स्पेक्शन केलं, जे काही मीडियाने माझ्याकडे उत्तर मागितली त्याचा खुलासा केला, आणि म्हणून त्यात काय मोठं, तो लोकप्रतिनिधी कोण नजीमुल्ला मला दम देतो, मी बघून घेईन, हे बघून ठाणे महानगरपालिका काय ठाणेच आमचं आहे, माझ्या बापाने बसवली महानगरपालिका, किती कोणाला बघितलं काय फरक नाही। परंतु कुरघोडी केली, महासभेमध्ये बदनामी केली, आणि बदनामी करून मला शेवटी गोल्डन गँगने जोर जबरदस्ती निलंबित करायलाच लावलं। प्रशासन करत नव्हतं, परंतु जर मला निलंबित केलं त्या कामासाठी तर मी त्या कामाची चौकशी मागणार ना। कोणी खोटा प्रस्ताव बनवला त्या अधिकारीची चौकशी पाहिजे। त्या कामाला निधी आहे पण तो खाडी, आता सांगू, नाले प्रकल्पाचा नियम आहे, खाडी मुखाशी नाले बंद करता येत नाही। कधी पण प्रवाह उलट फिरतो, शहरात पूरस्थिती होऊ शकतो, बंद होत नाही, पण अशा ठिकाणी खाडी मुखाशी नाला बंद केला, मग त्या नाल्याची मी चौकशी मागितली, ती करावी। कुठल्या अधिकाऱ्याने खोटा प्रस्ताव बनवला त्याची चौकशी करावी, जरी तो सेवानिवृत्त झाल्याची चौकशी करावी। का नाही होत चौकशी? जे आदेश परिपत्रक माझं होतं, आयुक्तांनी दिल्यानंतर मी ती अंमलबजावणी केली, आणि अशा परिपत्रक असून सुद्धा हिरंदंदानी मिळतचा नाला बंदिस्त केला, जय भवानी नगरचा नाला बंदिस्त केला, वाघाच्या नाल्याची रुंदी कमी केली। आता पाऊस येतो तोंडावर का मग गटाराचे पाणी, रस्त्याचे पाणी, नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरतो, आंबेडकर मध्ये शिरतो, क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये शिरतो, बोंबाबोंब होते ना दर पावसाळ्यामध्ये मीडियावरती, हे आपण पाहतोय। मी ह्याच चौकशीची मागणी केला। जे 30 प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे 15 वर्षापूर्वी काय केलं, लफाटातल्या कामगारांची घरं जी वसाहत बाबांनी 67 मध्ये बसवले, 2 इमारती 4 माळ्याच्या होत्या, धोकादायक नसताना तोडल्या। आता 15 वर्ष तिथे निवेदन आहे, काय नाही, लोक वाऱ्यावर सफाई कामगार, आणि शासन GR म्हणतोय की जे सफाई कामगार जिथे राहतात त्यांना घर द्या, परंतु त्याची निविदा अजून काढली जाते। पण मला कळते समीरन ग्रुप नावाच्या कोणतरी ठेकेदाराला ती जागा द्वंकृत करायचा प्रयत्न आहे। पण सांगतोय जोपर्यंत रवींद्र शिंदे आहे, सांगो शिंदेचा वारसा, तिथे कुठलाही समीरन येणार नाही, कुठलाही गमीरन येणार नाही, आणि कुठलाही शेख येणार नाही।